अहमदनगरमधून एक दुःखद बातमी समोर आली। आईला धार्मिक कार्यक्रम स्थळी सोडून घराकडे निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली। या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला। ही घटना बीड अहमदनगर महामार्गावरील कडा या परिसरात घडली आहे। वैभव उर्फ महेश नागेश होळकर, वय वर्ष 18 असं मयत तरुणाचं नाव आहे। बीडच्या आष्टी तालुक्यातील टाकळी आमिया येथे संत बाळूमामांच्या मेंढ्या दाखल झाल्या आहेत। तेथे धार्मिक कार्यक्रम सुरू आहे। या कार्यक्रमासाठी मयत महेश होळकर हा रात्रीच्या सुमारास आईला दुचाकीवर घेऊन गेला होता। आईला तेथे सोडून तो परत घराकडे निघाला असता कडा परिसरात रात्री 9:30 वाजेच्या सुमारास त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली। या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान या घटनेने कडा गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। आपलं मूल आता या जगात नाही हे जेव्हा आईला समजलं तेव्हा तिने मोठा टाहो फोडला। हसत खेळत सुरू असलेल्या संसारावर अशा पद्धतीने दुःखाचं सावट येईल याचा त्या माऊलीने कधी विचारही केला नव्हता। तरुणाच्या निधनाने गावात सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू आहे।